सविस्तरपणे बातम्या बघणार आहोत। सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराचा वाद सुरू आहे। असं असताना एक मोठी बातमी समोर येते। शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे। नामांतराच्या वादानंतर आता औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे। याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचं प्रदीप जयस्वाल यांनी सांगितलं। मी तर विनंती करणार आता केंद्र सरकारला की खुलताबादमध्ये जी कबर आहे ती कबर सुद्धा तिथून काढून टाकावी। ही सुद्धा मी या ठिकाणी पंतप्रधानांना लेटर पाठवून सांगणार आहे, कारण कुठल्या जाती धर्माच्या या विरोधात नाही। परत आम्ही आमच्या जातीवर आलो, कधी आम्ही आमच्या याच्यावर आलो तर मग सांगायला नको शहरात काही झालं तर आमची जबाबदारी राहणार नाही। आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या पद्धतीने बघून घेऊ। म्हणून आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या बाबतीत आम्ही जे बोललो तर त्याची गंभीर दखल घ्यावी अशी त्यांना नम्रतेची या ठिकाणी विनंती करतो। बेळगावातील राजहंस गडावरील कार्यक्रमाला संभाजीराजेंनी लावलेल्या उपस्थितीवरून नवा वाद पेटलाय। कर्नाटकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची वारंवार विटंबना होत असताना या कार्यक्रमाला येऊ नये अशी सीमावासियांची अपेक्षा होती। मात्र संभाजीराजे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानं सीमावासियांनी संभाजीराजेंना पत्र लिहित चपराक लगावली आहे। सीमावासियांच्या पाठीत खंजीर खुपसू नका। कोल्हापूरची जनता सीमावासियांच्या नेहमी पाठीशी असते, मग तुमची कोल्हापूरची नाळ तुटली आहे का असा सवाल पत्रातून करण्यात आला। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न अनेक दशकांपासून रखडलाय। बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडावा यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे। मात्र सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम लातूरचे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुखांनी केलंय। बेळगावातून धीरज देशमुखांनी जय बेळगाव जय कर्नाटक अशी घोषणा दिल्यानं सीमावासियांमध्ये नाराजी आहे। बेळगावात राजहंसगड इथं रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। त्या कार्यक्रमाला धीरज देशमुख उपस्थित होते। जय हिंद जय महाराष्ट्र, जय बेळगाव जय कर्नाटक, जय हिंद जय महाराष्ट्र, जय बेळगाव जय कर्नाटक, जय हिंद जय महाराष्ट्र। धीरज देशमुखांच्या या नाऱ्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्रात येण्याकरता लढा देणाऱ्या सीमा बांधवांच्या भावनांचा आदर केला पाहिजे असं मत त्यांनी नोंदवलं। बेळगावच्या जनतेच्या भावना या महाराष्ट्रानं सतत समजून घेतल्या पाहिजेत। एक तर बेळगावात जाऊन कोणाला जय महाराष्ट्र म्हणायला काही अडचणी असतील तर त्यांनी त्या भागात जाऊ नये। बेळगाव सह सीमा भाग हा आपण महाराष्ट्राचा मानतो। तिथली जनता ही महाराष्ट्रात येण्यासाठी अखंड लढते आहे। अशा वेळेला त्यांच्या भावनांचा आपण आदर करायला हवा। उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये घेतलेल्या सभेला रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिलं। कितीही सभा घेतल्या तरी योगेश कदमच जिंकून येणार असा ठाम विश्वास रामदास कदमांनी व्यक्त केला। तसंच जर आज बाळासाहेब असते तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत येऊन तुम्ही मुख्यमंत्री झालाच नसता असं म्हणत देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं। केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होता उद्धवजी। जर का तुम्ही मी केशव भोसलेंचा ड्रायव्हर होता हे जर का तुम्ही सिद्ध करून दिलं तर तुमच्या घरी मी भांडी घासेन, नाहीतर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला याल। आपण कुणाचं ऐकतोय, काय बोलतोय? अगर मी वाघाचा का जगलोय, कोणाचं ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केलेली नाही। तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत, आम्हाला काय म्हणायचं नाही। शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहे, आपण त्यांचे चिरंजीव आहात। पण उद्धवजी एक गोष्ट मला आपण सांगा, शिवसेना प्रमुख जिवंत असते तर सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? याचं उत्तर पहिल्यांदा तुम्हाला द्यायला लागेल। पण मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या तुमच्या वडिलांच्या विचाराची बेईमानी तुम्ही केली, गद्दार तुम्ही आहात। संघर्ष आम्ही केलाय, केसेस आम्ही घेतल्यात, जेल आम्ही भोगलाय।
मी काय केलं? काल तुम्ही एक शब्द बोलून गेलात. मिंद्यांचं मी जीभ हसवून टाकीन. तुमच्यात कुवत आहे काय ती जीभ हसवायची? रामदास कदम हे केशवराव भोसले यांच्या गाडीवर ड्रायव्हर होते. त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप हास्यास्पद आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी केली आहे. रामदास कदम आज सांगत आहे की मी केशवराव भोसलेचा ड्रायव्हर होतो, हे सिद्ध करावं. अखंड तालुक्याला माहिती आहे, अखंड आमच्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. रामदास कदम हा 1985 साली केशवराव भोसलेंची गाडी घेऊन, त्याचा मी ड्रायव्हर आहे म्हणून सांगत होतो. आम्ही त्याच्याबरोबर सोबत होतो 1985ला. नंदू कदमच्या गाडीवरती दारू विकायला बोरिवलीला काजू पडायला होता. आम्ही सांगितलं पाहिजे? काय ओळख होती तुझी? तू दारूचे फुगे नव्हते विकत तिथं त्या सगळ्या कांदिवली बोरिवलीच्या परिसरात लोकांना सांगायचं. स्वतःच्या गावातल्या गाड्या आल्या, स्वतःच्या गावात त्याचे बॅनर लावायला गेला तर कोण? स्वतःच्या रामदास कदमाच्या गावात बॅनर लागले, स्वतःच्या गावातले त्याचे स्वतःचा भाऊ सदानंद कदम हा विरोधात त्याच्या हॉटेलच्या व्यवसायात त्याच्यामध्ये विरोधात त्याला गेला. परंतु आता स्वतः दुसरा भाऊ पण शिवाजी कदम पण होते, त्यांची मिसेस त्याच्यामध्ये होती. स्वतःच्या घरातली माणसं सख्खे भाव रामदास कदम ज्यामध्ये त्या मिरवणुकीत पण सामील झाले होते, उद्धव ठाकरे साहेबांच्या मिरवणुकीत. आणि उद्धव साहेबांच्या स्टेजवरती सभेमध्ये रामदास कदमाच्या घरातली सगळी कुटुंबातली लोक होती. काय ओळखत नाही वाटतं? भावाची विसर पडला वाटतं. 50 खोके काय 100 खोके आले तरी माझ्या खुर्चीसमोर ते मला ठेंगणे वाटणार. पक्षासोबत बेईमानी करणे माझ्या रक्तात नाही, असं वक्तव्य परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलं. नांदेडमध्ये आयोजित शिवगर्जना कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार संजय जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. 50 खोके काय 100 खोके जरी आले तरी हे माझ्या ह्या उंची समोर ते मला खूप ठेंगणे वाटतात. ज्या दिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, ज्या दिवशी आम्ही पक्षाची बेईमानी करू, त्या दिवशी आमच्या रक्तात दोष असं गृहीत करा, हे आपल्याला अभिमानाने सांगतो. आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. मोदींचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मतं मिळवली आणि नंतर गद्दारी केली, तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देत आहेत, असं शेलारांनी म्हटलंय. तर कोकणात शिमगा असल्यानं जनता फारसं गांभीर्यानं घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबामारायच्या कार्यक्रमानं मनोरंजन झालं, असं ॲडव्होकेट शेलार म्हणाले. जालन्यातील जनऔषधी दिवस कार्यक्रमावेळी महिला औषध अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी झापलं. या कार्यक्रमाला 28 पैकी फक्त 7 ते 8 जनऔषध केंद्रवालेच हजर होते. त्यामुळे संतप्त झालेल्या दानवेंनी सरकारी योजनांचा फज्जा उडवणारे तुम्हीच आहात का, असं म्हणत फटकारलेलं आहे. बॅनर नाही, काय नाही, काय नाही. सरकारच्या योजनेचा सगळा फज्जा उडवणारे तुम्ही लोक. माझं म्हणणं आहे, जर 28 दुकानं आहे, तुमचं पोस्ट काय आहे? ड्रग इन्स्पेक्टर सर. ड्रग इन्स्पेक्टर. काय केलंय तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरना? 28 लोकांशी संपर्क साधून हजर राहा, नाही तर उद्या दुकानं बंद होतील. सगळ्यांना पर्सनली निरोप दिले सर. उद्या जा दुकानावर त्यांच्या. 100 ड्रग इन्स्पेक्टर म्हणते का? ते दारू बंद कर, हर गोष्ट कॅसेट केली पाहिजे. सरकारचं गुणगान केलं तर बरं, अन्यथा विरोधात बोललं तर लोकांना जीवे मरण्याचे प्रयत्न होत आहेत, असा गंभीर आरोप माजी मंत्री अशोक चव्हाणांनी सरकारवर केला. तर पानसरे, कलबुर्गी सारख्या हत्या झालेल्या विचारवंतांचा नुसताच तपास सुरू आहे, त्याचं पुढे काहीच होत नाही, असं चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. आजची जी परिस्थिती जर पाहिली तर सर्वच वातावरण बदलत चाललेलं आहे. तुम्ही मोकळेपणे बोलू शकता का? सरकारचं गुणगान केलं तर सगळं चांगलं आहे, प्रश्नच नाही. सत्कार केला काय, सन्मान केला जाईल. पण सरकारच्या विरोधात तुम्ही जर लिहिलं किंवा बोलला तर मात्र काही खरं नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे एवढंच नाही, म्हणजे सरकारच्या विरोधात तुम्ही बोलला, एमर्जन्सीमध्ये असं कधी घडलं नाही, पण लोकांना जीवे मारण्यापर्यंत घटना घडतात की देशाची शोकांतिका आहे. मित्र,
देशातील सगळ्या यंत्रणांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं असून तालिबानी सरकार राज्य करतंय अशी टीका राऊतांनी केली. विरोधात बोलणाऱ्यांवर सूडबुद्धीनं केंद्राच्या आदेशानं कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या शिंदेंना स्क्रिप्ट भाजप लिहून देत आहे असा टोलाही त्यांनी लगावला. जिस तरह से ईडी और सीबीआई के माध्यम से अपने राजकीय विरोधियों को टेरराइज किया जा रहा है, ये कोई डेमोक्रेसी या लोकतंत्र नहीं है, ये तानाशाही है, तानाशाही से भी बढ़कर है. इस तरह से तालिबान और अलकायदा जैसे लोग हाथ में हथियार उठाते हैं अपने विरोधियों को ख़त्म करने के लिए. ये सरकार ने ईडी और सीबीआई जैसे हथियार अपने विरोधियों को खिलाफ यूज करने का एक बीड़ा उठाया है. राहुल गांधी जी ने ये बात कैम्ब्रिज में कही है और मैं उनसे सहमत हूँ. और इस देश के सभी लोकतंत्र के रखवाले, लोकतंत्र के चौकीदार, उनके जो भूमिका है उनसे सहमत है हम. इस देश का लोकतंत्र खतरे से भी ऊपर गया है. कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी कसबा निवडणूक चुरशीची होती. भाजपनं तुल्यबळ उमेदवार दिला. धंगेकरांबद्दल मला स्वतःला खात्री नव्हती असं शरद पवारांनी म्हटलंय. तर मवियाची एकजूट भाजपला भारी पडली. त्यामुळे आगामी निवडणुका आम्ही एकत्रित लढू असंही पवारांनी सांगितलं. त्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं. ती व्यक्ती वर्षोवर्ष सामान्य लोकांच्या कशाची अपेक्षा न करता काम करणारी होती. एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली लोकांनी की हा उमेदवार असा आहे, हा कधी 4 साठीच बसत नाही, हा 2 साठीवरच आहे. आणि हा 2 साठीवरच आहे. त्यामुळे 2 पाय असलेले जे मतदार आहेत ते सगळ्यांचे लक्ष याच्याकडे आहे आणि त्याचा लाभ नक्की होईल. हे जे ऐकायला मिळालं ते 100% खरं ठरलं. माझा एक प्रयत्न राहणार आहे की उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकत्रित या निवडणुकीला सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल. आणि मी आता महाराष्ट्रात बघतोय की लोकांना बदल हवा आहे. एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा अपघात होता वाचला. मुंबईमध्ये आमदार प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्याला जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. आव्हाड स्टेजवरील खुर्चीत बसणार इतक्यात स्टेजचा काही भाग खचला. यावेळी स्टेजवर उपस्थितांनी आव्हाडांना पकडले आणि धोकादायक स्टेजपासून दूर नेलं. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. एकीकडे शालेय शिक्षण मंत्री कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचं गुणगान गातायत, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या एका परीक्षा केंद्रावर पालक आणि शिक्षकांमध्ये कॉपी पुरवण्यावरून वाद झाला. काही पालकांना आत सोडलं, मग आम्हाला का नाही सोडलं असा सवाल करत पालकांनी परीक्षा केंद्रावर राडा घातला. गंगापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली आहे. त्यामुळे उघडपणे कॉपी सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. हिंगोलीतील कळमनुरी आदिवासी विकास प्रकल्पाच्या काही विद्यार्थ्यांना लातूर इथल्या स्वामी विवेकानंद नामांकित इंग्रजी शाळेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांकडून गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे विद्यार्थी लातूर इथल्या स्वामी विवेकानंद नामांकित इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. 2 विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून विद्यार्थ्यांचे मोठं भांडण झालं आणि याचं पर्यवसान मोठ्या हाणामारीत झालं. दोन्ही जिल्ह्यातील 20 ते 22 विद्यार्थी जखमी असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. आज सकाळी शाळा प्रशासनानं जवळपास 150हून अधिक विद्यार्थ्यांना कळमनुरीच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयात आणून सोडलेलं आहे. कार्यालयानं या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केलेलं आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा अपघातातून थोडक्यात बचावलेले आहेत. येडियुरप्पांच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग करताना अडथळे आले.
जेव्हा लँड करत होते तेव्हा मैदानावरील कचरा उडत असल्यानं लँडिंगमध्ये अनंत अडचणी आल्या. ज्या मैदानावर लँडिंग होणार होतं त्या मैदानावर हवेमुळे प्लास्टिक उडत होतं. त्यामुळे साफसफाई झाल्यानंतर मैदानात हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आलं. एक महत्त्वाची बातमी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवीन घटना बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. नव्या पक्षाची नवीन घटना बनवण्याकरता ठाकरे गटाकडून लीगल फर्मची नेमणूक करण्यात आलेली आहे. शिवसेना हा मूळ पक्ष ताब्यातून गेल्यानंतर नव्या पक्षाची घटना तयार करण्याच्या कामाला वेग आलेला आहे. ठाकरे गट जुन्या शिवसेनेच्या घटनेचाच अधिकतर गाभा नव्या पक्षाच्या घटनेत असणार असं कळतंय. उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद नव्या पक्षातही कायम राहणार आहे. तसंच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे पक्षाचे सर्वाधिकार राहतील अशी रचना नव्या घटनेत असणार आहे अशी ही माहिती मिळतेय. ठाकरे गटाची नवी घटना बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यासाठी लीगल फर्म नेमण्यात आलेली आहे. हक्कभंग नोटीसला संजय राऊतांकडून केराची टोपली दाखवण्यात आली. विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याचं राऊतांनी व्यक्त केलं होतं मत. सगळ्यांसमोर त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं. त्यावर हक्कभंग आणला गेला होता. वादग्रस्त वक्तव्य विधिमंडळानं 48 तासात लेखी म्हणणं मांडा असं सांगितलं होतं. ती नोटीस जी संजय राऊतांना पाठवण्यात आली होती, संजय राऊतांकडून कोणतंही लेखी उत्तर सादर करण्यात आलेलं नाही असं सूत्रांकडून कळतंय. शुक्रवारी संध्याकाळी राऊत यांची खुलासा सादर करण्याची मुदत संपलेली आहे. विधिमंडळाच्या राऊतांवरील पुढील कारवाईसाठी आता नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे. विधिमंडळाकडून स्मरणपत्र पाठवण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया माझी सहकारी राखी सोबत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.